नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे. परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पाचोडच्या आठवडी बाजारात संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकलाय रस्त्यावर. तर मनपाच्या गार्डनसाठी आता लागणार एंट्री फी 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना 5 तर त्यानंतरच्या व्यक्तींसाठी लागणार 10 रुपये. आता बघूया सविस्तर बातम्या. पाचोड येथील आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून संतप्त व्यक्त केल्याची घटना पाहायला मिळाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडत असून भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय. चांगले दर मिळतील या अपेक्षेने बाजारात आणलेले वांगे, मेथी, शेपू, कोथिंबीरीला अत्यल्प असा 50 पैशांचा दर मिळाला. या कवडीमोल भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसोबत आणलेला भाजीपाला चक्क रस्त्यावरती त्यांनी फेकून दिला. गेल्या आठवड्याभरापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चांगला दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कवडीमोल भावात भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तर पाचोड येथील आठवडी बाजारात संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावरती फेकून दिलाय. तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला माघारी नेलाय. विशेष म्हणजे रस्त्यावरती पडलेला माल उचलण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांना हा भाजीपाला उचलून नेलाय तर उर्वरित भाजीपाल्यावरती मोकाट जनावरे ताव मारताना दिसले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडून भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचं दिसून येत आहे. वांगे काऊन फेकून दिले तुम्ही? त्याला भावच नाही तर त्याला काय करतात. त्यामध्ये 1 रुपयाला बी घ्यायला तयार त्याला. अरे 50ला देऊन म्हणलं तरी घेत नाही. आणि मग त्याचा काय फायदा का? अरे 1 करोड त्याचं औषध घ्यायचं म्हणलं तर त्यात 300 रुपयाचा खर्च येतोय. त्याला 1700-1800 रुपयाला खताची गुणी झाली. आणि आमची मेहनत, आमचं पाणी, लाईट बिल हे सगळं आमचं खर्च सुद्धा निघाली ना. नाताळची सुट्टी आणि शाळांच्या सहलीमुळे बीबी मकबरा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या 8000च्या घरात पोहोचली असून मकबराला रोज सरासरी 2000 पर्यटक भेट देत असतात. आता नाताळची सुट्टी असल्याने बाहेर जिल्हा व राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये बीबी मकबरा येथे दाखल झाले आहेत. नाताळची सुट्टी आणि शाळांच्या सहलीमुळे दख्खनचा ताज म्हणून ओळख असलेल्या बीबी मकबरा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या 8000च्या घरात पोहोचली असून सामान्य दिवशी मकबराला रोज सरासरी 2000 पर्यटक भेट देत असतात. आता नाताळची सुट्टी असल्याने बाहेर जिल्हा व राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. दिवसभर लहान मुले, महिला व नागरिकांची मोठी गर्दी होत असून गर्दीमुळे मकबरा परिसर भरून गेलाय. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी जगप्रसिद्ध असलेल्या बीबी मकबराला भेट देताना शहरातील रिसॉर्ट व गेस्ट हाऊस, खाजगी हॉटेल्स, लॉज हाऊसफुल झालेले पाहायला मिळत आहेत. सध्या नाताळच्या सुट्ट्या असल्याने पर्यटन हंगाम सुरू आहे. परिसरात बसेससाठी देखील रांगा लागल्या असून पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही सेवा देण्यासाठी सज्ज आहे. MTDCचे रिसॉर्ट ऑनलाईन पद्धतीने बुकिंगवर आरक्षित होत असल्याने मोठी मागणी होत आहे. ऐनवेळी मुक्कामासाठी वेळ पडल्यास परिसरात मोठ्या प्रमाणावरती लॉजिंग व हॉटेल पर्यटकांच्या सेवेसाठी सध्या पर्यटन हंगाम सज्ज आहे. आमकास मैदानाजवळ मनपाने उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानातील सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. आता उद्यानात प्रवेशासाठी मनपाने शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना 5 रुपये तर त्यावरील सर्वांना 10 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. आमकास मैदानाजवळ महानगरपालिकेने 1.5 एकर क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानाची उभारणी केली असून या उद्यानातील सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. या उद्यानात प्रवेशासाठी मनपाने शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना 5 रुपये व त्यावरील सर्वांना 10 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. मनपाने उद्यानात स्वच्छतागृह, ओपन जिम, लहान मुलांच्या खेळण्या, बेंचेस, भारतीय वंशावळीची झाडे, शोभिवंत झाडे, बोअरवेल पंप आदी कामे पूर्ण केली आहेत. या उद्यानात सुमारे 40 फूट व्यासाच्या हॉलमध्ये डिजिटल होम थिएटर, प्लॅनेटेरियम तयार केलाय.
उद्यानासह प्लॅनेटोरियमच्या प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। त्याशिवाय साहसी खेळांसाठी देखील शुल्क आकारणी केली जाणार आहे। एकूणच हा प्रकार मनपाचे उत्पन्न वाढीसाठी असल्याचं बोललं जात आहे। उद्यानासह साहसी खेळाचा पार्क खाजगी एजन्सीला किंवा व्यक्तीला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवण्यात येणार आहे। प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून मनपाला तुलनेने जास्त उत्पन्न मिळेल असा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे। हे मराठवाड्यातील एकमेव प्लॅनेटोरियम असल्याचा दावा महानगरपालिकेकडून करण्यात येतोय। उद्यानाची भौगोलिक स्थिती व अस्तित्वातील स्थापत्य कामे लक्षात घेऊन उद्यानामध्ये साहसी खेळांचा पार्क तयार केला जातोय। त्यात झिपलाईन, बंजी इजेक्टर, स्काय सायकल या खेळांचा समावेश आहे। ही सर्व खेळणी लहान मोठ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत चाललंय। विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाकडून 1ली ते 3रीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान पाहणीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं म्हटलं जातंय। मात्र हे सर्वेक्षण कधी व कशाच्या निकषावरती करण्यात आलंय अशी विचारणा करत खुद्द शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच आक्षेप घेतलाय। विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाकडून 1ली ते 3रीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान पाहणी करण्यात आली। यात अनेक विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं म्हटलं जात आहे। मात्र हे सर्वेक्षण कधी व कशाच्या निकषावरती करण्यात आलं अशी विचारणा खुद्द शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच आक्षेप घेतलाय। याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याने सर्वेक्षणाबाबत संभ्रम निर्माण झालाय। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यातील 1ली ते 3रीच्या 3,72,977 विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं। त्यापैकी 1,14,701 विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भाषेची छोटी व मध्यम मोठी वाक्ये वाचता आली नाहीत। मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाकडून असं सर्वेक्षण करण्यात आलंच नसल्याचं खुद्द शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सर्वेक्षण केलंय तर कशाच्या निकषावरती केलं। दुसरं म्हणजे शिक्षण उपसंचालक कार्यालय व मराठवाड्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयाला याची माहिती कशी नाहीये। विभागातील मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना देखील सर्वेक्षण कधी केलं हे माहीत नसल्यामुळे सर्वेक्षणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। यावरती विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी सुरेश बेदमुथा व सुनील लोळगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलंय की फेब्रुवारी 2024 मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं। मात्र सर्वेक्षण कोणत्या निकषावरती करण्यात आलं हे आताच प्रसार माध्यमांना देण्याचा उद्देश काय असं विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलं। विभागातील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी संपर्क केला असता तेही या सर्वेक्षणापासून अनभिज्ञ असल्याचं सांगण्यात आलंय। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर।
मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आमच्याकडे घंटागाडी आली नाहीये, वाहन आलंय पण कचरा उचलला नाहीये, अशा तक्रारी शहरभरातून महानगरपालिकेकडे येत आहेत. या तक्रारींवरती तोडगा काढण्यासाठी मनपाने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात कचरा वाहन दिलेल्या मार्गावरती कचरा उचलत आहे की नाही यावरती लक्ष ठेवण्यासाठी माझा स्वच्छता साथी ॲप विकसित केलाय. आमच्याकडे घंटागाडी आली नाहीये, वाहन आलं पण कचरा उचलत नाही, अशा तक्रारी शहरभरातून महानगरपालिकेकडे येतात. या तक्रारींवरती तोडगा काढण्यासाठी मनपाने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून माझा स्वच्छता साथी ॲप विकसित केलाय. शहरातील प्रत्येक भागात जाणाऱ्या कचरा वाहन दिलेल्या मार्गावर कचरा उचलत आहे की नाही यावरती लक्ष ठेवण्यात येत आहे. कचरा न उचलणाऱ्या व रूटवरती न जाणाऱ्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई केली जाते. शहरातील 302 कचरा गाड्यांना GPS लावण्यात आलाय. त्यांचं नियंत्रण स्मार्ट सिटीच्या कार्यालयातील कंट्रोल रूममधून केलं जात आहे. या ॲपच्या माध्यमातून नुसतं वाहनांवरती लक्ष ठेवणं इतकंच काम नव्हे, तर कोणत्या भागात किती वाजता कचरा उचलला जातोय याचीही वेळ ठरवली आहे. तसेच प्रत्येक भागात कचरा वाहन चालक व सोबत असलेल्या नंबरवरही ॲपवर टाकला जातो. वाहन येणार नाही त्या भागातील लोकांना ॲपमधून नोटिफिकेशन जातं. नागरिक ॲपच्या माध्यमातून तक्रारी करत आहेत. कचरा वाहन संदर्भात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला माझा स्वच्छता साथी हे ॲप राज्यातील पहिला प्रयोग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका करत असल्याचा दावाही पालिकेतर्फे केला जातोय. शहरातील 30,000 लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल केलंय. त्या माध्यमातून ते कचरा वाहन कधी येणार त्याचं लोकेशन ट्रॅक करत आहे. कचरा वाहन संदर्भात तक्रार करण्यासाठीची सुविधाही ॲपमध्ये देण्यात आल्यामुळे नागरिक एका क्लिकवरती कचऱ्यासंदर्भात तक्रार करतात. त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक टीमच कार्यरत असून तात्काळ तक्रारी सोडवतात. साधारणतः रोज 8 ते 10 तक्रारी येतात. त्याचं निराकरणही केलं जातं. यातून कचऱ्यासंबंधी तक्रारींची झिरो पेंडन्सी केली जाते. मुंबई ते जालना धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्तारास व्यापारी महासंघ पाठोपाठ आता मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सने विरोध दर्शवलाय. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापन नीती सरकार यांच्यासाठीचं निवेदन संभाजीनगर रेल्वे स्थानकाचे विशेष व्यवस्थापक सुनील बिरारे यांच्या वतीने स्वीकारण्यात आलंय. मुंबई ते जालना धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्तारास व्यापारी महासंघ पाठोपाठ आता मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सने विरोध दर्शवलाय. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापन नीती सरकार यांच्यासाठीचं निवेदन संभाजीनगर रेल्वे स्थानकाचे विशेष व्यवस्थापक सुनील बिरारे यांच्या वतीने स्वीकारण्यात आलं. नांदेडपर्यंत वंदे भारतचा विस्तार करण्यासाठीचा प्रयत्न होतोय. भाजप खासदार अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानंतर हा मुद्दा पेटला. जनशताब्दी पाठोपाठ वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्ताराची तयारी सुरू आहे. वंदे भारत सर्वाधिक महसूल छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून प्राप्त करण्यात येतो. जनशताब्दीला येथूनच उत्पन्न प्राप्त होत आहे. वंदे भारतची मुंबई येथून निघण्याची वेळ सायंकाळी करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. प्रशासन केवळ विस्तार करण्याला महत्त्व देत आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आदेश पालसिंग छाबडा, श्यामसुंदर लोया, संतोष कावळे पाटील, अनंत बोरकर आदींची उपस्थिती होती. चिकलठाणा विमानतळावरती आंतरराष्ट्रीय विमान सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून या अनुषंगाने विमानतळावरती आंतरराष्ट्रीय प्रवासी यांचं आगमन आणि प्रस्थानासाठी विशेष एंट्री तयार करण्यात आली आहे. याशिवाय VIP मुवमेंटसाठीही विशेष एंट्री तयार करण्याचं काम सध्या वेगाने सुरू आहे. चिकलठाणा विमानतळावरती आंतरराष्ट्रीय विमान सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. या अनुषंगाने विमानतळावरती आंतरराष्ट्रीय प्रवासी यांचं आगमन आणि प्रस्थानासाठी विशेष एंट्री तयार करण्यात आली आहे. याशिवाय VIP मुवमेंटसाठीही विशेष एंट्री तयार करण्यात असल्याचं काम सुरू आहे. विमानतळावरती गेल्या काही वर्षात विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विमानतळावरती अरायव्हल आणि डिपार्चर गेट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष गेट तयार करण्यात येत आहे.
या गेटमध्ये सध्या वापरात नियमित गेट आणले जाणार आहे. मात्र महत्त्वाच्या प्रसंगी किंवा विमाने वाढल्यानंतर प्रवाशांच्या सुविधेसाठी डिपार्चर गेट उघडे करण्यात येतील, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सध्या विमानतळाचं एंट्री पॉईंटचं काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी 15 दिवसात हे काम पूर्ण होईल. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रक्रियेतून विमान प्रवास करावा लागतो. बाहेर निघतानाही कस्टम इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय प्रवासी बाहेर निघू शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे नियोजन करण्यात आलंय. हे नियोजन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान सुरू होण्यास मदत मिळेल, अशी ही माहिती विमानतळ सूत्रांनी दिली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नसली तरी खचून न जाता त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी नागरी सत्काराच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरती भव्य कार्यक्रम आयोजित केलाय. तर शहरात कार्यकर्त्यांमार्फत विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना केलेल्या बंडात त्यांचे शिलेदार म्हणून सर्वात आघाडीवर असलेले आमदार अब्दुल सत्तार यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये. त्यामुळे सत्तार हे अस्वस्थ असल्याचं दिसत नाहीये. त्यातच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विविध आरोपांच्या माध्यमाने सत्तार यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं. माझ्या नावातच सत्ता असल्याचं अनेकदा अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे सांगितलं. जिथे सत्ता तिथे मी असं समीकरणच जुळलं असल्याचा दावा देखील ते करत आलेत. अलीकडेच झालेली विधानसभा निवडणूक सत्तार यांना बरीच जड गेली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांनी तगडे आव्हान उभं केलं. अवघ्या 2420 मतांनी सत्तार विजयी झाले. सलग चौथ्यांदा ते निवडून आले. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात हमखास स्थान मिळेल असा तर्क त्यांच्या समर्थकांनी लावला होता. मंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झाली तेव्हा सत्तार यांचं नाव चर्चेत नव्हतं. त्यांचा पत्ता कट झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. प्रत्यक्षात जेव्हा मंत्री निवडण्याची वेळ आली तेव्हा सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णय शिंदे सेनेने घेतला. मंत्रिमंडळात संधी न मिळालेले माजी मंत्री अब्दुल सत्तार, मी नाराज नाही पण 2.5 वर्षानंतर पुन्हा येईन असं म्हणत विरोधकांना इशारा देऊ पाहत आहेत का, अशी चर्चा रंगत आहे. मंत्री नसलो तरीही आपलं राजकीय वजन तसूभरही कमी झालेलं नाहीये हे दाखवण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस 1 जानेवारी रोजी त्यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अर्थात या वाढदिवसाला तेव्हा मंत्रिपदाचा रुबाब होता. महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात यावेळी अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली नाहीये. त्यांना डावलण्यामागे अनेक कारणे सांगितले जात आहेत. सत्तार मात्र आपला रुबाब अजूनही कायम असल्याचं दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी राजकीय चर्चा वर्तुळात सुरू आहे. मंत्रिपदाशिवाय साजरा होणारा वाढदिवस दिमागदार आणि शक्ती प्रदर्शन करणारा ठरावा यासाठी सत्तार समर्थक कामाला लागले आहेत. पहिल्यांदा सत्तार यांचा वाढदिवस मतदारसंघाबाहेर आणि लाखोंची गर्दी सामावू शकेल अशा मैदानावर घेण्याचं नियोजन करण्यात आलंय. यासाठी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची निवड करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय मंत्री अमित शहा अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांची आपल्या भाषणाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान गाजवलेलं आहे. आता याच मैदानावरती माजी मंत्री अब्दुल सत्तार मंत्रिमंडळातून डावलल्यानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. यातून मोठं शक्ती प्रदर्शन करत अब्दुल सत्तार पुढच्या 2.5 वर्षांनी मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी आतापासूनच दबाव तंत्राचा वापर करत असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पाचोडच्या आठवडी बाजारात संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकलाय रस्त्यावर. तर मनपाच्या गार्डनसाठी आता लागणार एंट्री फी 12 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना 5 तर त्यानंतरच्या व्यक्तींसाठी लागणार 10 रुपये. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.